उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक प्राचार्य शिक्षक कर्मचारी, पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी आणि संपूर्ण देशातून आलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, MIT संकुलाचे सर्व कर्मचारी, आजच्या या 14व्या भारतीय छात्र संसदेच्या साठी उपस्थित असलेले श्री थॉमस ए संगमा आणि ज्यांच्या संकल्पनेतून 2011 साली हे एक आपल्या सर्वांना व्यासपीठ निर्माण करून दिले, ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राहुलजी कराड साहेब, राजेशजी बांदल साहेब, डॉक्टर RM चिटणीस साहेब आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, मी राहुल कराड सर आणि सर्व विद्यार्थी बांधवांचं एक त्यांना धन्यवाद देतो, एक आभार मानतो। एक वेगळं व्यासपीठ, एक वेगळी भारतीय छात्र संसदेच्या या कार्यक्रमासाठी या सर्वांनी मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्या प्रथमतः सर्वांचा आभार मानतो। मी राहुल कराड साहेबांचं त्यांचं भाषण ऐकत होतो, त्यांचं मार्गदर्शन ऐकत होतो। ही संकल्पना त्यांनी आणण्यामागचा त्यांचा पाठीमागचा हेतू मी ऐकत होतो। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे। आज कुणी डॉक्टर होईल, कुणी इंजिनियर होईल, कुणी वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, परंतु या राजकारणाचं किंवा राजकारणात येणं का गरजेचं आहे, या राजकारणाच्या माध्यमातून आपण देशासाठी राज्यासाठी एक चांगल्या प्रकारची लोकांची सेवा करू शकतो, हा उद्देश आपल्या सगळ्यांचा त्या पाठीमागचा असला पाहिजे। खरं तर आजच्या तरुणांना, विशेषतः शहरामधल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला थोडं राजकारणाबद्दल काही गोष्टी, एखादी गोष्ट चुकीची झाली की त्याच्या मीडियावरती एक जास्त फोकस असतो आणि त्यामुळं लोकांना काही गोष्टीमध्ये राजकारणी माणसांबद्दल किंवा राजकारणाबद्दल थोडा तिरस्कार असतो, परंतु वस्तुस्थिती तशी नसते। एकाच दुसरा 1% 2% माणसं तसा विचार चुकीचे असतात, याचा अर्थ सगळीच माणसं राजकारणात असणारी किंवा सगळेच राजकारणी हे चुकीचे असतात असं अजिबात नाही। तेव्हा मला सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला आजच्या या छात्र संसदेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना एक विनंती करायची, खरं तर आपण सगळे तरुणी आहात, तुमच्याकडून या देशाची या राज्याच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। तुमच्या माध्यमातून या देशाला या राज्याला आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचे। देशामधले असू द्या, राज्यामधले असू द्या, अनेक प्रश्न आहेत, अनेक ज्या गोष्टी केल्यामुळे निश्चित प्रकारे त्यामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे। त्यासाठी आज आपल्या सगळ्यांची एक देशाला, एक राज्याला तुमच्या युवा शक्तीची निश्चित प्रकारे गरज आहे। मला तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो, आज मी तुमच्यासमोर उभा आहे। मला वाटतं स्टोरी आपण मगाशी पाहिली। आज मी तुमच्यासमोर उभा असताना मी कॉलेज जीवनामध्ये शेवटी आपली युवकांची चळवळ, या चळवळीतूनच एखादा नेता जन्माला येतो, तो राज्याचं नेतृत्व करतो, देशाचं नेतृत्व करतो, अशी अनेक उदाहरणं आपण अनेक पाहिलेली आहेत। खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता मी राहुल कराड साहेबांना सांगत होतो, माझ्या घरातलं कोणी राजकारणामध्ये कोणी नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, जिल्हा परिषद सदस्य नव्हतं, पंचायत समितीचे सदस्य नव्हतं। शेवटी सुरुवात माझी मीच केली राजकारणामध्ये। कॉलेज जीवनामध्ये जर आपण एखादं ध्येय ठरवलं, शेवटी आपल्या आयुष्यामध्ये आपलं उद्दिष्ट, आपल्याला कुठं जायचंय, आपण काय केलं पाहिजे, हे जर आपण निश्चित प्रकारे ठरवलं तर निश्चित प्रकारे त्यामधनं कुठेतरी होतं। कॉलेज जीवनामध्येच एक युवकांची संघटना करून, एकत्र युवक संघटन करून आज मी माझ्यासारखा कार्यकर्ता साखर कारखाना, मगाशी पिक्चरमध्ये साखर कारखान्याचा संचालक झाला, त्याच कारखान्याचा चेअरमन झाला, बँकेचा DCC बँकेचा मोठ्या संचालक झाला, त्याच बँकेचा चेअरमन झाला, जिल्हा परिषदेचा सदस्य झाला, त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला,
आमदार झाला, राज्यमंत्री झाला, आमदार झाला, कॅबिनेट मंत्री झाला, शेवटी तुम्हाला मी सांगतो हे काय जादूची कांडी नसते. ह्यासाठी शेवटी कष्ट हे घ्यावं लागतात, कष्ट घ्यावं लागतात, समाजामध्ये जावं लागतं, गरीब माणसामध्ये जावं लागतं. लोकांचे बारीक बारीक प्रश्न असतात, खूप मोठ्या लोकांच्या प्रश्न मोठे असतात, पण जी गरीब माणसं असतात, जी आपल्याला राजकारणामध्ये ताकद देणारी माणसं असतात, त्यांचे प्रश्न खूप छोटे छोटे असतात. त्या प्रश्नासाठी ते प्रश्न कसे सोडवले जातील, त्या गरीब माणसाला कशी मदत होईल, त्या गरीब माणसाला कसं सहकार्य होईल, ही जर भूमिका आपण जर घेतली, गरीब माणसाला जर आपण मदत केली, कितीही मोठ्या माणसाने तुम्हाला विरोध केला तरी गरिबांची ताकद ही राजकारणामध्ये मोठी असते. त्यामुळे त्या लोकांना केंद्रबिंदू मानून आपण जर काम केलं तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा त्या जीवनामध्ये होतो. राहुल कराड सरांनी मगाशी अनेक गोष्टी सांगितल्यात. आज या राज्याचा क्रीडा मंत्री आहे, युवक कल्याण मंत्री आहे. पूर्वी मला माहीत नाही काय गोष्टी झाल्या नसतील. कराड साहेब, मी निश्चित प्रकारे तुमचा सल्ला, तुमचं मार्गदर्शन निश्चित प्रकारे मी घेईल आणि जेणेकरून या माध्यमातून या राज्यातले आमच्या युवक असतील, आज सगळ्या देशातले हित आहेत, पण राज्यातले युवक युवती असतील, यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन. एक राजकारणामध्ये सगळेच चुकीचे नसतात. ह्या राजकारणामध्ये काम केल्यानंतर समाजाला खूप त्याचा फायदा होतो, देशाला फायदा होतो, राज्याला फायदा होतो. हे आपल्याला भविष्यामध्ये एक दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला राहुल कराड साहेबांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आपण एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. आज सगळे इथं विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आयुष्यामध्ये न्यूनगंड कधी बाळगायचा नसतो. माझ्याच्याने हे होईल का, मला हे जमल का, असं जर आपण म्हणत बसलो तर आपले दिवस वाया जातात आणि आपल्याला शेवटी महत्त्वाचा आत्मविश्वास असतो. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये साध्य करण्यासाठी शेवटी आपली इच्छाशक्ती महत्त्वाची असते. जर इच्छाशक्ती जर आपण जर प्रबळ ठेवली, आम्हाला हे करायचंय, हे मी करणार, हे जर प्रबळ ठेवली तर आयुष्यामध्ये मार्ग सापडतात. त्यामुळे इच्छाशक्ती ही आपण सर्वांनी भविष्यामध्ये प्रबळ ठेवली पाहिजे. मला MIT संस्थेला धन्यवाद द्यायचे आहेत. खरं तर त्यांनी गेली 2011 सालापासून हा उपक्रम चालू केलेला आहे. मागच्या वेळेस मुंबईमध्ये घेतलेला आहे. कराड साहेब, तुमचा उपक्रम, आमच्या ह्या तरुणीला एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आपण तयार करून देता. एक तुमचा आम्हाला एक अभिमान आहे की असेच एक चांगल्या प्रकारचं काम भविष्यामध्ये तुमच्याकडून व्हावं. आणि मला एवढंच ह्यांना सांगायचं आहे की विद्यार्थी सांगतो की आपण आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा. मोठे झाल्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगतो की आपण मोठे होऊ द्या, या संस्थेला असू द्या. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, या लोकांना आयुष्यामध्ये कधी विसरायचं नसतं. शेवटी या जीवनात कुठले आपण वावरताना करताना आपले आई वडील हे आपल्या सर्वात महत्त्वाचे आपले गुरु असतात. आपली आई आपली देवी असते, आपले वडील आपले देव असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना कधीही विसरायचं नसतं. हे सुद्धा आज आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो. हा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थी, देशातून विद्यार्थी आले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी त्यांचं एक राज्यामध्ये क्रीडा युवक मंत्री म्हणून त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. आमच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आणि आज खूप चांगला कार्यक्रम राहुल कराड सरांनी मला एक चांगल्या प्रकारचा आणि त्यांच्या युथने सगळ्यांनी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्या सर्वांचे आभार मानून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.